पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। एनआयएच्या अहवालामध्ये पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख। सूत्रांची माहिती, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार। एनआयएचे डीजी सदानंद दातेंची श्रीनगरमध्ये आढावा बैठक। पहलगाम हल्ल्यातील तपास अधिकाऱ्यांसोबत एनआयएच्या डीजींची चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्स सुद्धा यंत्रणांच्या ताब्यात असलेल्यांची कसून चौकशीही सुरू। भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर पुन्हा सुरू, तर अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेनात, तर पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर या भागामध्ये गोळीबार। भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम अहवालातनं समोर। पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा यामध्ये हात असल्याची शक्यता। भारत आणि अमेरिकेमध्ये 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर। अमेरिका भारताला 1100 कोटी रुपयांची शस्त्र देणार। करारामुळे इंडो पॅसिफिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय, तर भारतानं दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। पाकिस्तानला धडकी भरवणारा भारतीय हवाई आणि नौदलाचा मोठा निर्णय। राफेल लढाऊ विमानामध्ये आता घातक ब्रह्मोस क्रूज मिसाईल बसवली जाणार असल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमध्ये निर्माणाधीन गंगा एक्सप्रेसवर भारतीय हवाई दलाची महत्वपूर्ण चाचणी होणार। एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासण्यासाठी ही चाचणी केली जाणार। सराफेल, जॅग्वार, मिराज लढाऊ विमानांची लँडिंग ड्रिल होणार। भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरची पोकळ धमकी। झेलममधील टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाला दिली भेट। राजस्थानमधून ISIसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक, तर भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा रहिवासी पठाण खानला अटक। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर मार्केटच्या चिंधड्या। पाकिस्तानी शेअर मार्केट 2% घसरला, तर एप्रिलमध्ये तो 4% जास्त घसरला होता। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी, तर पाकिस्तानला एक भूतकाळ। देशाला खूप त्रास सहन करावा लागला, बिलावल भुट्टोकडून सुद्धा मान्य। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न, तर भारताला इतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स सदस्य देशांचा पाठिंबा आवश्यक। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्यास आता भारतात याचा परिणाम। महाराष्ट्र, गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्यपूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर। पुण्याच्या आंबेगावमधील हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी पहलगाम हल्ल्याचा निषेध, तर पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त। काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्द्यांवर होणार चर्चा। काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना। गावगुंडांकडे रायगडचं पालकमंत्री पद जाता कामा नये। संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर अप्रत्यक्ष निशाणा। आदिती तटकरे संयमी आणि कार्यक्षमी मंत्री। आदित्य तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद असेल तर स्वागत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांचसमोर चौकशी, तर मी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तयार। पूजा खेडकरची प्रतिक्रिया। UPSCकडे खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा पूजा खेडकरवर आरोप। येत्या 3 महिन्यात जातीय जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार। केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार। संपूर्ण देशभरात डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार। सोलापुरात केंद्रानं घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर भाजपचा जल्लोष। भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे भरवत जल्लोष। बॉलिवूड निर्माती प्रेरणा अरोरावर 1.33 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, तर प्रेरणासह आई आणि ती एका विरोधात सुद्धा गुन्हा दाखल। परताव्याच्या आमिषानं एका महिलेची फसवणूक केल्याचाही आरोप। अश्विनी बिंद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी सुद्धा गोरे कुटुंबियांचा संघर्ष सुरूच। पोलीस बिंद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक पाठपुरावा करत नसल्याचा पती राजीव गोरेंचा आरोप।
मंत्री पंकजा मुंडे बीडच्या माजल गावातील किट्टी आडगावला जाणार, तर पंकजा मुंडे बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगेंची काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या. काँग्रेस नेते दादूराम सव्वालाखे यांचा भाजपमध्ये प्रवेश, तर कामठीमधील आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये पोलिसांचं 12 जणांना समन्स. रामराजे नाईक निंबाळकर यासह प्रभाकर घरगे यांच्यासह स्थानिक पत्रकार कार्यकर्त्यांना समन्स. वडूज पोलीस ठाण्यामध्ये 12 जणांची चौकशी होणार. बीडच्या परळीतील 45व्या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडेंची हजेरी. उपनयन सोहळ्याला आजपासून सुरुवात. छत्रपती कारखान्याच्या जय भवानी माता या पॅनलची घोषणा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची घोषणा. छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता लक्ष. पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलला महापालिकेचा दणका. विनापरवाना जाहिरात प्रकरणी 25,000चा दंड. रुग्णालय आणि बाहेरील परिसरात लावलेले अनधिकृत होर्डिंग सुद्धा हटवले. नाफेड आणि एनसीसीएफच्या आता कांदा खरेदी आणि वितरणामधील गैरव्यवहार प्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन. प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले, तर 2 ते 3 वर्षांपासून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप. शाळेतील शिपायाकडे 60,000ची लाच मागणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकाला एसीबीकडून अटक. भिवंडी शहरातील रईस उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधला हा प्रकार. करमाळ्यातील पाथर्डी या ग्रामपंचायत सरपंचपदी आशाबाई सदाशिव तोडेकर यांची बिनविरोध निवड. पाथर्डी या गावात हलगी वाजवत गुलाल उधळत मिरवणूक काढून जल्लोष साजरा. जालन्यातील जाफराबाद नगराध्यक्ष पदावरून डॉ. सुरेखा लहाने अपात्र, तर नगर परिषद नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून कारवाई. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णायक आदेश. अहिल्यानगरमधील माजी आमदार अरुण जगताप यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अरुण जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील. 30 जूनपर्यंत हयातीचे दाखले सादर न केल्यास शासकीय लाभ बंद होणार. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दाखले सादर करावे लागणार. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर आता 20 लाखांपर्यंतची सबसिडी, तर येत्या 5 वर्षात 30% ई वाहनांच्या नोंदणीवर भर. राज्य सरकारकडून मंगळवारी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर. केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चंद्रभागा, गोदावरी आणि पंचगंगा शुद्धीकरण होणार. पर्यावरण वातावरणीय बदल विभागाचा कृती आराखडाही तयार. तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सध्या 14.50 रुपयांची कपात, तर विमान इंधन कपात या ठिकाणी झाली आहे. त्याच्याही दरात 4.4% कपात. विमान इंधनाच्या दरात एका महिन्यातील ही दुसरी मोठी कपात. पनवेल नांदेड पुणे एक्सप्रेसला या ठिकाणी अत्याधुनिक डबे बसवले जाणार. पनवेल नांदेड रेल्वेला नवे LHB डबे लावले जाणार. रेल्वे गाड्यांचा प्रवास यामुळे सुरक्षित आणि सुखकर होणार.